साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। अखेर माजी महिला सरपंचावर गुन्हा दाखल। दक्षिण सोलापुरातील वडापूर गावचे माजी सरपंच राजश्री कोळी यांनी अनुसूचित जाती जमातीचे खोटे प्रमाणपत्र देऊन निवडणूक लढवली होती हे सिद्ध झाले असल्याने त्यांच्यावर फौजदार स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा असे पत्र दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी सदर बाजार पोलिसांना दिले होते। त्यानुसार नायब तहसीलदार राजा भंडारे यांनी गुन्हा दाखल केला आहे। सन 2020-21 ग्रामपंचायत वडापूर सार्वत्रिक निवडणुकीत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर यांच्याकडे महादेव कोळीचे 17/5/1991 रोजीचे 259/91 असे खोटे व बनावट अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला जमा करून शासनाची फसवणूक केली असल्याचे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पुणे विभाग पुणे यांचा आदेश क्रमांक 3134/2021/1731 दिनांक 28 एप्रिल 2022 यानुसार निष्पन्न झाल्याने आरोपीविरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे। राजश्री औदुंबर कोळी यांनी सन 2020-21 मध्ये ग्रामपंचायत वडापूर येथील सार्वत्रिक निवडणूक अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवली होती। सदर अनुसूचित जाती जमातीच्या प्रमाणपत्राबाबत बिपिन वसंतराव पाटील यांनी अनुसूचित जातीचा जमात प्रमाणपत्र समितीकडे राजश्री कोळी यांनी जोडलेला अनुसूचित जाती जमातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार केली होती। पाटील यांनी तक्रारीसोबत मूळ माहेरकडील गाव होटगी स्टेशन असताना कोळी यांनी पंढरपूर तहसीलदार यांच्या कार्यालयातील बनावट जात प्रमाणपत्र बनवून घेऊन त्या आधारे वडापूर येथील ग्रामपंचायत निवडणूक लढवल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलीस दक्षता पथकाची संलग्न असलेल्या संशोधन अधिकारी यांनी अर्जदार कोळी महादेव अनुसूचित जमातीचे नसताना देखील कोळी महादेव जमातीचे बनावट प्रमाणपत्र बनवून अनुसूचित जाती जमातीचा लाभ घेण्याचा प्रयत्न यांनी केला आहे हे सिद्ध झाले।